नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय वर्ल्ड। रात्रीचे 12:15 वाजलेत आणि इतक्या रात्री मी हा व्हिडिओ शूट करते कारण आज आपण करणार आहोत भूतांच्या गोष्टी। भूतांच्या गोष्टी म्हणजे मी आज एक तुम्हाला किस्सा सांगणार आहे, माझ्या आयुष्यात घडलेला सगळ्यात भयानक किस्सा म्हणू शकता, ज्याच्यामुळे मला या गोष्टींवर विश्वास आहे। म्हणजे खूप लोक असे म्हणतील की हे सगळी अंधश्रद्धा आहे किंवा असं काही नसतं, पण माझा विश्वास आहे या गोष्टीवर। तर लाईट्स आलेले आहेत। जसं की मगाशी मी सांगत होते, आपला विश्वास हा आपल्या अनुभवातून येतो। ज्यांना असे अनुभव आलेत त्यांचा विश्वास असतो, ज्यांनी कधी असे अनुभव घेतलेच नाहीयेत त्यांचा विश्वास नक्कीच नसणार। सो ज्यांचा विश्वास आहे, ज्यांना वाटतं की हां भूत असतात, त्यांना हा व्हिडिओ आवडेलच, आणि ज्यांचा विश्वास नाही आहे त्यांनी एक मनोरंजन म्हणून पहा। तर मग सुरुवात करूया माझ्या आयुष्यातल्या अशा एका भयानक किस्स्याला, जे मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर हा किस्सा घडला होता बराच वर्षापूर्वी, जेव्हा मी शाळेत होते। मी 9वीत होते। 9वीची वार्षिक परीक्षा संपली होती आणि मे महिन्यातल्या सुट्ट्या लागल्या होत्या। त्यासाठी मी गेले होते माझ्या गावी आणि तिथून मी माझ्या आजोळी गेले होते। माझे आजोळ हे सांगली जिल्ह्यातलं आळसंद हे गाव आहे। तुमच्यापैकी कोणी आळसंदमधलं असेल तर कमेंटमध्ये मला सांगा। तर मी गेले होते आळसंदला आणि माझ्या आजोळी कोण कोण असतं मी सांगते। माझ्या आजोळी माझे आजी आजोबा, माझे मामा मामी, माझी मामे बहीण मनीषा, जी माझ्याच वयाची आहे आणि तिच्यासोबतच मी हा अनुभव घेतला आहे, आणि माझा मामे भाऊ सोमनाथ, जो आमच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे। तर मी गेले होते माझ्या आजोळी राहायला। त्या काळात ना उन्हाळ्याच्या दिवसात सगळेच लोक, म्हणजे गावाकडे प्रत्येक जण तुम्हाला दिसेल अंगणात झोपायचं। म्हणजे प्रत्येक घरातला ॲटलिस्ट पुरुष मंडळी तरी ना अंगणात झोपायचे। तर आम्ही सगळे सुद्धा अंगणात झोपायचो, मज्जा यायची चांदण्या बघत झोपायला। पण व्हायचं काय की मामाचं अंगण संपलं ना की लगेच एक रस्ता पायवाट चालू होते, जिथे ना सकाळी उजाडलं की लगेच लोकांची ये जा चालू व्हायची। त्यामुळे आम्हा सगळ्यांना लवकर उठावं लागायचं। सकाळी 6 वाजता म्हणजे दिवस उजाडला की आम्हा सगळ्यांना मोठी घरातली माणसं उठवायची की चला चला आतमध्ये जाऊन झोपा। त्यामुळे आम्हाला आला होता कंटाळा की अरे वर्षभर तर उठावंच लागतं शाळेसाठी लवकर, आता सुट्ट्यांमध्ये पण उठायचं। मग मी आणि मनीषाने असा प्लॅन केला की जोपर्यंत मी आहे आळसंदला तिच्यासोबत, तोपर्यंत आम्ही दोघी घरात झोपणार, कारण तिलाही एकटीला भीती वाटायची घरात झोपायला। सो जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तरी आपण दोघी झोपूया घरात, असा आमचा प्लॅन ठरला। आणि मग आम्ही घरातल्याला सांगितलं की आम्ही आज घरात झोपणार आहे, तुम्ही सगळे बाहेर झोपा। घरातले ओके म्हणाले, ठीक आहे जशी तुमची इच्छा झोपा घरात। रात्र झाली, सगळ्यांची जेवणं झाली, सगळी मोठी मंडळी बाहेर झोपायला गेली। आणि त्यावेळेला मामा नव्हता बरं, मामा त्यावेळेला मुंबईला असायचे कामानिमित्त। सो फक्त मामी, आजी आजोबा वगैरे होते। सगळे बाहेर झोपायला गेले। घरात फक्त होतं मी, मनीषा आणि सोमनाथ। आम्ही तिघे ना टीव्हीवर पिक्चर बघत होतो। त्या काळात मोबाईल वगैरे तर नव्हते आमच्याकडे, आणि त्या काळात केबलही इतके नसायचे। सो दूरदर्शन असायचं, त्याच्यावर पिक्चरही मला आठवतोय, एक बाबरजी नावाचा ना ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर लागला होता। सो बराच वेळ आम्ही बघत बसलो, नंतर कंटाळा आला, झोपही यायला लागली। मग आम्ही म्हटलं चला झोपूया आता, बराच वेळ झाला। बाहेर सगळ्यांना गाढ झोप लागली होती, बराच वेळ झाला होता। सो सोमनाथ म्हणाला ठीक आहे तुम्ही झोपा, आम्ही जातो बाहेर झोपायला। सोमनाथ बाहेर जेव्हा झोपायला चालला होता तेव्हा आम्ही सोमनाथला आणखी एक सुचवलं की सोमनाथ एक काम कर, तू बाहेरून दरवाजा लावून घे, कारण मग काय होणार सकाळी तुम्ही सगळे लवकर उठणार आणि तुम्हाला घरात गेला पुन्हा आम्हालाच उठावं लागणार, पुन्हा आमची झोप मोडवणार, मग काय फायदा ना घरात झोपून। सो एक काम कर, तू बाहेरूनच दरवाजा लावून घे। सोमनाथ म्हणाला ठीक आहे। सोमनाथ गेला बाहेर, त्याने बाहेरून दरवाजा लावला। आम्ही दोघी घरात, आम्ही हॉलमध्येच झोपणार होतो, ठीक आहे। बाहेर अंगणात हे सगळे झोपले होते आणि फर्स्ट हॉलमध्येच एका साईडला कॉट होती, लोखंडी कॉट असायच्या ना गावी पहिले, त्या कॉटवर आम्ही दोघी झोपणार होतो। सो आम्ही लाईट्स ऑफ केला, म्हटलं लाईट कशाला हव्यात, लाईट्स ऑफ केल्या, झोपायला गेलो। मी भिंतीच्या साईडला झोपले होते, कॉट एका भिंतीला लागून होती, भिंतीच्या साईडला मी झोपले होते आणि या साईडला मनीषा झोपली होती। बराच वेळ झाला मला झोप काही येईना, का त्याचं कारण सांगते। कारण जशा लाईट्स ऑफ झाला ना, त्या रूममध्ये इतका अंधार झाला होता, म्हणजे काळा कुट्ट अंधार, इतका अंधार ना मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिला होता। म्हणजे जनरली आपण जेव्हा लाईट्स ऑफ करतो रात्री झोपताना,
काही वेळासाठी आपल्याला काही दिसत नाही, ठीक आहे. पण एक अर्धा 1 मिनिट झाल्यानंतर ना थोडं थोडं अंधुक अंधुक का होईना आपल्याला दिसायला लागतं ना, थोडंफार काहीतरी. ॲटलिस्ट आपल्या बाजूला कोण झोपलाय तो, रूममधल्या वस्तू काहीतरी दिसतं. पण त्या रूममध्ये काहीच दिसत नव्हतं. इतका अंधार होता की म्हणजे मला माझे डोळे बंद आहेत की उघडे आहेत हे सुद्धा कळत नव्हतं. मी माझ्या डोळ्यांना असं हात लावून बघत होते, मी डोळे बंद तर नाही केलेत. इतका अंधार कसा काय असू शकतो, इतका गडद अंधार होता. मी माझा हात माझ्या डोळ्यासमोर असा असा करून बघत होते की अरे काय, मला काहीच दिसत नाहीये. मनीषा बाजूला झोपली होती, मला तीही दिसत नव्हती. त्यामुळे मला झोप लागत नव्हती. मला खूप भीती वाटायला लागली होती की इतका अंधार का आहे. आणि भीती वाटण्याचं कारण म्हणजे आम्ही हॉलमध्ये झोपलोय आणि हॉलला एक मोठा दरवाजा आहे, एक खिडकी आहे. आणि त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे ना, मामाच्या घरासमोरच अंगणातच एक 8-10 फुटावर ना लाईटचा पोल आहे, जो सरकारी विजेचा खांब असतो ना, लाईट चालू असतो त्याच्यावर, ती लाईट आहे. सो कुठूनच कसा काय प्रकाश आतमध्ये येत नाही, जराही उजेड नाही, काहीच नाही, इतका अंधार. त्यामुळे मला खूप भीती वाटायला लागली होती आणि मला अजिबात झोप लागत नव्हती. आणि असा बराच वेळ गेला. मला आठवतही नाही किती वेळ गेला असेल, पण बराच वेळ गेला असेल. मी ट्राय करत होते आत्ता झोप येईल मग झोप येईल, पण झोप काही येईना. थोडा वेळ झाला. थोड्या वेळानंतर ना आम्ही ज्या कॉटवर झोपलो होतो त्या कॉटच्या खालून कसला तरी आवाज यायला लागला. कसला तर आम्ही दिवसाचे ना उडदाचे पापड केले होते. आणि ते उडदाचे पापड आपण सुकवायला नाही, फडक्यावरती असं अंथरून ठेवतो ना, तसे आम्ही फडक्यावर अंथरून सुकायला ठेवले होते आणि ते रात्रीचे कॉटखाली सारले होते. त्या पापडांचा आवाज यायला लागला. म्हणजे त्या पापडाला कोणतरी खातंय किंवा तोडतंय. त्या पापडांच्या तुटण्याचा आवाज हळूहळू यायला लागला. आता जसा तो आवाज यायला लागला मी पूर्णपणे घाबरले. आता कोण आहे कॉटखाली आणि काय आहे, कसला आवाज येतोय, कोणीतरी नक्की आहे, कोणतरी चालतंय बहुतेक पापडांवर, असा आवाज येत होता. अगदी काही सेकंद तो आवाज आला असेल आणि तो आवाज थांबला थोड्या वेळाने. आणि माझा विचार डोक्यात चाललाच होता आणि मी घाबरले तर फुल होते की कसला आवाज होता बाई, काय आहे, हे विचार चाललाच होता. तेवढ्यात मला माझ्या डोक्याच्या वरती जे कॉटला ना असे स्टँड असतात, लोखंडी कॉट असायचे ना, दोन्ही पाया साईडला आणि डोक्या साईडला असे स्टँड सारखे असायचे, त्या स्टँडवर कोणतरी चढल्याचा आवाज आला. त्या स्टँडचा आवाज झाला, लोखंडी स्टँडचा आवाज झाला. आणि ते अगदी माझ्या डोक्याच्या जवळ होतं. आपण उशी घेऊन झोपतो ना, तर माझ्या डोक्यापासून अगदी 4 बोटाच्या अंतरावर ना मला कोणाची तरी जाणीव झाली. म्हणजे कोणीतरी त्या स्टँडवर चढून तिथे बसलंय आणि कोणतरी असं जोरजोरात श्वास घेते, असं अगदी क्लिअर मला जाणवलं. आणि बोलतात ना, हे एवढा पटापट होतं तर मला समजतच नव्हतं. घाबरले तर फुल होते. काही सेकंद अगोदर पापडाचा आवाज येत होता आणि आता हे काय, आता हे आणखी म्हणजे पचवते की हे काय, हा विचार करतेय. तेवढ्यातच म्हणजे काही सेकंदातच एक थंडगार, म्हणजे एकदम थंडगार अशा पाण्यामध्ये, अगदी बर्फाच्या पाण्यामध्ये घातलेला एक हात कोणीतरी माझ्या डोक्यावर ठेवला. तोही असा अगदी थंडगार. आणि माझा तर हात एवढा आहे, माझी बोटं लांब आहेत अशी, इथे हात आहे बरं का, असा हात कोणीतरी अगदी अलगद ठेवला. माझी बोटं इथपर्यंत येतात ना, पण ते जे काही होतं ना त्याची बोटं माझ्या इथपर्यंत आली होती, इथपर्यंत. आणि ओलसर यासाठी म्हणते कारण तो ओलावा मला पुढे बराच काळ जाणवत होता. म्हणजे कोणी ओला हात लावल्यावर आपल्याला जाणवतं ना इथे ओलं आहे, ते बराच काळ पुढेच मला जाणवत होतं. बॅक टू स्टोरी. ज्या वेळेला तो हात माझ्या माथ्यावर जे काही होतं ते आलं, मी इतकी घाबरले, मला समजेना काय करू. मी जे ब्लँकेट होतं ते माझ्या तोंडावर घेतलं आणि मी जितकं खाली जाता येईल ना, झोपलेल्या अवस्थेत तितक्या खाली जायचा प्रयत्न केला. म्हणजे एक बाळ कसं आईच्या पोटात असतं ना, पूर्ण जवळ तोंड आणि मांड्या आणि सगळं बघ ना, तुझं डोकं मी माझ्या गुडघ्यात घालायचा प्रयत्न केला. मी इतकी स्वतःला जवळ घेऊन आणि त्या जे काही वरती होतं त्यापासून जितकं मला झोपलेल्याच स्थितीमध्ये लांब जाता येईल ना तितकं मी लांब जायचा प्रयत्न केला. म्हणजे मनीषा माझ्या बाजूला स्ट्रेट झोपली होती, तिच्या कमरेपर्यंत मी माझं डोकं नेलं, इतक्या मी खाली घेऊन गेले स्वतःला. आणि घाबरले तर खूप होते, आता काय करू काय करू. आणि त्या ह्याच्यात ना म्हणजे भीती इतकी वाटते की काही हिंमतच होत नाही की उठावं ओरडावं, काहीच हिंमत होत नाही. असं वाटतं की मी जरा जरी हल्ले, मी उठले तर ते जे काही आहे ना ते माझ्या अंगावर येईल, माझ्या अंगावर येऊन बसेल की काय, मला मारेल. आणि ते काय असेल ते बघण्याची हिंमत तर अजिबात नसते, खरं सांगते मी. तर मी घाबरले होते. मी ब्लँकेट घेतलं, मी खाली गेले आणि मनीषा माझ्या बाजूला झोपली होती. मी तिला उठवायचा प्रयत्न केला की मनीषा मनीषा, अगदी हळू आवाजात ना मी तिला असं मनीषा मनीषा म्हणून हाक मारली. मनीषाने काहीच रिस्पॉन्स नाही दिला. आता म्हटलं मनीषाला तर खूप गाढ झोप लागली, मग मी तिच्या पोटाला चिमटा घेतला, कारण जोरात हाक मारायची हिंमत तर नव्हती. जसा चिमटा घेतला
मनीषाने अगदी अलगद स्वतःचं पोट असं आतमध्ये खेचलं, म्हणजे जराशीच ती हल्ली आणि तिने रिस्पॉन्स दिला बरं का. आणि तिचा रिस्पॉन्स हा होता, म्हणजे ती मला म्हणाली, गप्प बस, माझ्या पायावर कोणीतरी बसलंय. म्हणजे इमॅजिन करा, तिथे ना एक शेवटचा माझा आधार होती ना, ती मनीषा होती. म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये जर मी एकटी असते ना, तर मला वाटतं मी घाबरूनच मेले असते. पण त्यातही मी थोडीशी हिंमत धरून होते, कारण मनीषा माझ्या बाजूला होती आणि मला वाटत होते मनीषा आहे ना, तर ती सांभाळून घेईल. मी इतकी म्हणजे थोडासा धीर होता मनीषामुळे, आणि तीच समोरून मला असं म्हणते की तू गप्प बस, माझ्या पायावर कोणीतरी बसलंय. म्हणजे ती सुद्धा खूप घाबरली होती आणि ती घाबरून फ्रीज झाली होती. ती जराही हालत नव्हती. ती आहे त्या स्थितीमध्ये गप्प बसली होती. आता ह्या सिच्युएशनमध्ये काय करायचं, दोघीही घाबरलोय. शेवटी मी हिंमत करून मनीषाला म्हणाले, मनीषा प्लीज बाहेर कोणाला तरी हाक मार. मनीषा म्हणाली, माझी हिंमत नाही, तूच हाक मार. माझीही हिंमत होत नव्हती. मीच परत तिला म्हणाले की मनीषा प्लीज तूच हाक मार, मला खूप भीती वाटते. सो तिने बिचारीने हिंमत केली आणि तिने खूप हळू आवाजात मम्मी असं करून हाक मारली बाहेर. पण दुर्दैवाने कोणालाच आवाज गेला नाही बाहेर, कोणच जागा नाही झालं, बाहेरून काहीच रिस्पॉन्स येईना. मग मात्र मी घाबरले. मग म्हटलं आता काय व्हायचं ते होऊ दे, आता त्या भूताने मला पकडलं तरी चालेल, पण आता शेवटची हिंमत करावीच लागेल. असं म्हणून मी जो काही धीर होता ना, तो सगळा एकवटवला आणि जोरात किंचाळले, जोरात. आणि त्या किंचाळीने सुद्धा बाहेर कोणालाच जागा नाही आली. इतके गाढ सगळे झोपले होते आणि माझी किंचाळी खूप खूप हळू आवाजात बाहेर गेली. कोणालाच काहीच आवाज गेला नाही, सगळे गाढ झोपले होते. पण सुदैवाने सोमनाथ जागा होता. सोमनाथला सुद्धा झोप लागली नव्हती आणि नशिबाने तो आमच्यासोबत पिक्चर बघत आतमध्ये बसला होता आणि बाहेर येऊनही त्याला झोप नव्हती लागली बराच वेळ. त्यामुळे त्याला माझा आवाज गेला, तोही अगदी हळू आवाजात गेला बरं का. पण त्याला कळालं की हा माझा आवाज आहे आणि मी ओरडले आतून. तसा तो उठला पटकन आणि त्यांनी बाबांना उठवलं की बाबा बाबा आतमधून ना त्यांच्या ओरडण्याचा आवाज येतो. मग सगळे उठले, बाबा आजी सगळे उठले. त्यांनी दरवाजा खोलला आणि दरवाजातून आतमध्ये आल्यावर 2-3 पावलांवरच ना स्विचबोर्ड आहे. मग जसा बाबांनी लाईट्स ऑन केल्या ना, तसं जे काही मनुष्याच्या पायावर बसलं होतं ना, आम्हाला दिसलं नाही, कोणालाच दिसलं नाही. पण ते असं गायब झाल्यासारखं झालं. कुठेतरी बोलत ना हवेत उडून गेलं किंवा अचानक असं कुठेतरी गायब झालं. ते असं तिच्या पायावरचं ओझं अचानक हलकं झालं आणि तशी ती उठली. नाही तर ती पूर्ण वेळ झोपूनच होती. जसा बाबांनी दरवाजा खोलला तशी माझ्यात हिंमत आली, मी उठले होते, पण ती उठली नव्हती. पण जशा लाईट्स ऑन झाल्या आणि जे काही तिच्या पायावर बसलं होतं ते गेलं, तशी ती उठली आणि आम्ही दोघांनी सांगायला सुरुवात केली बाबांना, बाबा बाबा कोणीतरी आहे माझ्या पायावर बसलेलं, माझ्या डोक्याला हात लावला. हे बाबांनी जसं ऐकलं तसं बाबा सरळ आतमधल्या रूममध्ये गेले बघायला. मामाचं घर सलग आहे असं, म्हणजे हॉल, मग बेडरूम, मग किचन आणि मागे आणखी एक स्टोर रूम आहे. बाबा पूर्ण मागेपर्यंत जाऊन बघून आले की कोण आहे का. कोणीच नव्हतं, अख्ख्या घरात कोणीही नव्हतं. बाबा परत आले आणि बाबा म्हणाले, अरे काही नाही आहे, भास झाला असेल तुम्हाला, असं आमची समजूत काढण्यात आली. ठीक आहे, मांजर वगैरे असेल असं तसं. मांजर असेल, मांजर दिसली असती ना, मग तिने उडी मारली असती, काहीतरी दिसली असती रूममध्ये, कुठेच मांजर कशी नाही असती. तर पण मोठी माणसं, त्यांनी आम्ही घाबरू नये म्हणून की का माहिती नाही, किंवा त्यांनी आम्हाला सिरियसली घेतलं नाही. आमची समजूत काढली की अरे तुम्हाला भास झाला असेल ना, तर मांजर वगैरे असेल असं म्हटले. आणि मग आम्ही उठलो आणि आम्ही त्या दिवशी बाहेर आलो चुपचाप झोपायला. नंतर त्या रात्री आम्ही बाहेर झोपलो आणि सकाळी उठून मी सांगते मनीषाचे पाय सुजले होते. तर हा किस्सा घडला होता तो फक्त त्या रात्रीच घडला बरं का. त्याआधी कधीही मी इतक्या वेळ आजोळी गेले आणि त्या घरात सगळेच राहतात, त्याआधी त्यापैकी कोणालाही असा कधीच काही त्रास झाला नाही. आणि त्यानंतरही आत्तापर्यंत त्याच घरात राहतात सगळे, पण कधीच कोणाला काही जाणवलं नाही. मग त्याच रात्री आम्हा दोघींना असं का, म्हणजे त्याच रात्री का बरं भास झाला हा विचार आम्ही करतच होतो की असं का झालं असेल, त्याच रात्री का बरं आम्हाला ते दिसलं किंवा ते जे काही आहे ते त्याने आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केला. तर त्याचं उत्तर आम्हाला हे सापडलं. म्हणजे मी असं ऐकलंय, ठीक आहे, की ह्याच्या शक्ती असतात ना, नकारात्मक शक्ती जे आपण म्हणतो, किंवा भूत आत्मा जे काही असतं ना, ते नेहमीच पॉवरफुल नसतात, किंवा त्यांना त्यांचं अस्तित्व जाणून देण्यासाठी किंवा असं आपल्याला टच करण्यासाठी, त्रास देण्यासाठी ना काही शक्ती लागतात.
ज्या त्यांना जमा कराव्या लागतात किंवा त्या शक्ती एका पर्टिक्युलर दिवस असतो त्या दिवशीच ते जे काही आत्मा असते ना ते पूर्ण त्याच्या शक्तिशाली फॉर्ममध्ये असते. आणि त्यावेळेला ज्या वेळेला ते पूर्ण त्याच्या शक्तीमध्ये त्याच्या पॉवरमध्ये असते ना त्यावेळेला त्याच्या सानिध्यात किंवा त्याच्या तावडीत असा एखादा माणूस सापडला त्याचं ग्रहमान जरा नाजूक चालू आहे किंवा आपण म्हणतो ना ती वेळ नाजूक चालू आहे, आपले ग्रहमान ना म्हणजे वीक स्ट्रॉंग होत असतात. सो ज्यावेळेला आपली वेळ थोडीशी नाजूक असते ना असा माणूस त्याच्या पॉवरफुल आत्म्याच्या समजा संपर्कात आला तर तेवढ्या वेळाकरता जोपर्यंत त्या माणसाचं वेळ थोडी नाजूक आहे ना तेवढ्या वेळाकरता त्या आत्म्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो. किंवा प्रत्येक आत्मा त्रास देतो असं नाही, पण कधी कधी काही जण काही सांगायचा प्रयत्न करतात किंवा फक्त त्यांचं अस्तित्व जाणून द्यायचा प्रयत्न करतात. सो तसं असू शकतं असं आम्हाला वाटतं. कारण थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये नाही, पण त्या रात्रीच्या दिवसाला म्हणजे त्याच दिवशी सकाळी काय घडलं होतं मी ते तुम्हाला सांगते. त्याहून तुम्हाला अंदाज येईल की त्या रात्री आमच्यासोबत हे कसं का घडलं असेल. आम्हालाही तसंच वाटतं की तसंच काहीतरी असावं. सो हा किस्सा ज्या दिवशी आमच्यासोबत घडला त्या दिवशी सकाळी मी आणि मनीषा गेलो होतो शेतामध्ये कपडे धुवायला. एक ओहोळ आहे तिथे छोटासा, म्हणजे तिथे कपडे धुवायला आम्ही जायचो. कधी कधी पाणी नसायचं ना उन्हाळ्यामध्ये तर तिकडे आम्ही दोघी कपडे धुवायला जायचो. सो म्हणजे असं मध्ये एक शेतातून रस्ता आहे आणि तिथे पुढे जरा गेल्यावरती सुनसान एरिया आहे. तिथे असं एक 8-10 फूट खड्डा आहे पाण्याचा, तिथे आम्ही कपडे धुवायला जायचो. तर त्या दिवशी सुद्धा आम्ही कपडे धुवायला गेलो होतो आणि 11-12ची वेळ असेल त्यावेळेला आम्ही गेलो होतो. आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा फक्त आम्ही दोघी होतो आणि आमच्यासोबत आणखी 1-2 आमच्यापेक्षा थोड्याशा मोठ्या, आम्ही त्यांना ताई म्हणू शकतो, अशा मुली होत्या ज्या आमच्या अगोदर येऊन कपडे धुत होत्या. त्यानंतर आम्ही पोचलो, आम्ही कपडे धुवायला लागलो. तर आम्ही थोडंसं ऑब्झर्व केलं की त्या मुलीनं खूप पटापट कपडे धुतात, खूप घाईघाई चालली होती त्यांची. आणि त्यांनी खूप पटापट त्यांचे कपडे धुतले आणि निघणार होत्या. त्या उठल्या जाग्यावरून, तर त्यातली एक ताई ना तिचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडणार होती. तेवढ्यात त्या दुसऱ्या ताईने तिला खेचलं बाहेर. लिटरली ती अर्धी पाण्यात गेली होती, पण त्या दुसऱ्या ताईने तिला खेचलं बाहेर आणि ती ओरडायला लागली त्या पहिल्या ताईला की बघ तुला सांगते ना तो पक्षी कधीपासून ओरडतोय, तुला सांगते ना काहीतरी ते आहे, चल पटापट. असं त्यांच्या दोघींमध्ये कॉन्व्हर्सेशन चालू होतं. त्यांनी पटापट त्यांचे कपडे घेतले, भरले बादलीमध्ये, निघाले आणि जाताना आम्हालाही म्हणाले हे पोरींनो तुम्ही पण पटकन कपडे धुवा, निघा येते, चांगलं नाही येते. आणि त्या गेल्या. मला कळेल ना की आशा का म्हणतात, आम्ही नेहमीच जायचो तिथे कपडे धुवायला, तर आज हे आशा का म्हणतात. तर मनीषाला विचारलं, मनीषा काय म्हणतात ग त्या. तर तेव्हा मनीषा म्हणाली की तो पक्षी ओरडतो. त्या पक्षीचं मला तर नाव आठवत नाही, पण गावाकडे एक पक्षी आहे. गावाकडे असं म्हणतात की तो पक्षी जेव्हा ओरडतो ना तो काहीतरी सिग्नल्स देत असतो की इथे काहीतरी वाईट होणार आहे किंवा इथे एखादी वाईट शक्ती आहे ना, त्याचा सिग्नल तो ओरडून ओरडून सांगत असतो. तर मनीषा म्हणाली मला ते सांगितलं की तो पक्षी जेव्हा ओरडतो ना तेव्हा असं काहीतरी वाईट होणार असतं किंवा काहीतरी वाईट शक्ती इथे आहे. तर आपण पण कपडे पटापट धुऊया आणि निघूया. तर आम्ही पण दोघी लागलो पटापट कपडे धुवायला. मनीषाने आणखी एक गोष्ट मला सांगितली की जेव्हा पण तो पक्षी ओरडतो ना त्यावेळेला ओंजळीमध्ये पाणी घ्यायचं आणि अंगावर टाकायचं. तेव्हा त्यामागचं कारण मला कळालं नाही का असं. मी तिला प्रश्नही विचारला नाही, आम्ही दोघी तेच करत होतो. त्याचं कारण आत्ता मला कळतं. आत्ताही जेव्हा म्हणजे मोठे झाल्यावर पण ही गोष्ट मी खूप ठिकाणी बघितली. म्हणजे जेव्हा आपण कुठून बाहेर येतो, स्पेशली जेव्हा एखाद्या घरात लहान बाळ असतं बघा आणि आपण जातो ना, म्हणजे आमच्या घरात जेव्हा शिवण झाला होता आणि बाहेरून कोणीही यायचं ना कामावरून, पप्पा वगैरे, तर आईनं त्यांना बाहेरच दरवाजाच्या बाहेरच पाणी द्यायचं त्यांच्या अंगावर शिंपडायला आणि मगच घरात यायचं. मी आईना विचारायची आई असं का करतात. तर आई म्हणाल्या की माहिती ना आपण कुठल्या रस्त्यावरून कुठून कसे लोक येतात, आपल्या मागे वाईट शक्तीसुद्धा आपल्यासोबत कधी कधी येते पाठलाग करत. सो असं पाणी टाकलं की ती मागच्या मागे निघून जाते, ती घरात प्रवेश करत नाही, म्हणून असं पाणी टाकतात. सो ही लिंक मला तेव्हाची आठवली बरं का. तर तेव्हा आम्ही दोघी तेच करत होतो. आम्ही जसं ते पक्षी ओरडला की पाणी घ्यायचं टाकायचं, पाणी घ्यायचं टाकायचं, हे करत करत आम्ही पूर्ण कपडे संपवले, धुतले, पटापट बादलीत भरले आणि निघालो. आणि थोडं शेतवाट होती, ठीक आहे, शेतातून जाऊन मग मेन रस्त्याला मी लागणार होतो. तोपर्यंत कोणच नव्हतं त्या रस्त्याला. मेन रस्ता लागेपर्यंत पूर्ण सुनसान एरिया. सो आम्ही जसं निघालो ना तो पक्षी पण आमच्या मागे मागे ओरडतच येत होता. मग आम्ही आणखी घाबरत होतात की आता इथे कोणी कुठून पाणी आणायचं ना. मग आम्ही काय करायचो, जे आम्ही कपडे घेतले होते ते घ्यायचो, एक कपडा पिळायचो, त्यातून जे पाणी निघेल ते शिंपडायचो आणि पळत सुटायचं. असं पूर्ण करत 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 शेवटी आम्ही मेन रस्त्याला आलो, जिथे लोकांची रहदारी, लोक ये जा करतात, तिथे जिथून घरं चालू होतात. आणि जसं त्या रस्त्याला लागलो ना तसं तो पक्षी परत निघून गेला आणि मग आम्ही घरी आलो. आणि बहुतेक
म्हणजे आम्हा दोघींना असं वाटतं की हे तिथलंच काहीतरी होतं जे आमच्या पाठीपाठी आलं आणि हे त्या दिवशी फक्त आम्हाला त्याने जे काही तो त्रास दिला. आणि खरं सांगते म्हणजे तसं म्हणायला गेलं तर इतका भयानक किस्सा नाही, पण जो अनुभवतो ना त्यालाच माहिती असतं की ती रात्र आमच्यासाठी किती भयानक होती. म्हणजे मला खरं मी इतकी घाबरले होते ना, मला असं वाटत होतं की आता संपलं सगळं. जसा तो हात जे काही होतं ज्याने मला टच केलं ना, मला खरं असं वाटलं होतं की आता मी नाही जगत. म्हणजे त्यावेळेला तर म्हणजे तेव्हा ते लहान होते, मी लहान म्हणजे 9वीला होते, तर त्यावेळेला मनात काय होतं माहिती आहे की आता तर मेलो आपण. कारण त्यावेळेला मी 10वीत जाणार होते आणि 10वीचे बोर्ड्स त्यावेळेला खूप महत्त्वाचे असायचे आणि एक स्वप्न असायचं की अरे 10वीत चांगले मार्क्स येणार आणि आपल्या रिझल्ट्सच्या वेळेला आपण पेढे वाटायचे. तर मनात ते येत होतं की आता आपण मरणार, आपण बोर्ड्सची एक्झाम नाही देऊ शकणार, आता पेढे नाही वाटू शकणार, इतपत विचार म्हणजे आले होते. इतकं म्हणजे खरंच आम्ही घाबरलो होतो. आणि मी आणि मनीषा अजूनही म्हणजे आता इतके वर्ष झालेत, मनीषाचं लग्न झालं आहे, ती कॅलकत्त्याला असते, खूप खूप कमी भेटणं होतं आमचं, 3-4 वर्षातून एखाद्या वेळेस भेटतो. पण आत्तासुद्धा आम्ही जेव्हा भेटतो ना, आम्ही तो किस्सा नक्की आठवतो. आणि आत्ताही तो किस्सा आठवला की आम्हा दोघींनाही भीती वाटते, म्हणजे अंगावर काटा येतो तो किस्सा आठवल्यावर. आणि एक प्रश्न ना आम्ही एकमेकींना नक्की विचारतो, तो म्हणजे हा की समजा त्या दिवशी सोमनाथ जागा राहिला नसता तर. तर मग मंडळी, कसा वाटला तुम्हाला माझा हा पहिला भयानक किस्सा? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, असेच किस्से तुम्हाला ऐकायला आवडत असतील तेही नक्की सांगा, आपण नक्की हे कंटिन्यू करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनललासुद्धा प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा नक्की भेटू अशा आणखी एका भयानक किस्स्यासह. तोपर्यंत बाय बाय.